आम्ही परवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतला आहे, अटी शिथिल केल्या आहेत, नियम शिथिल केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा होईल. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो. त्याचबरोबर पाणी दरामध्ये पाणीपट्टीत दरवर्षी 8% वाढ होते. ही वाढ पुढील 5 वर्षासाठी देखील आमच्या वचननाम्यामध्ये स्थगित केलेली आहे, त्यांच्यावर भार नको म्हणून. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी देखील यापूर्वी देखील सांगितलं, ते आम्ही वचननाम्यात याच्यात आहे की मुंबईतलं प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणं हे देखील आम्ही या ठिकाणी केलं. आणि गेले 25 वर्ष फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले STPचे प्रकल्प ते 25 वर्षात केले नाही. सगळं असंच प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडत होतो, ते देखील आता बंद होईल. STP ट्रीटमेंट प्लॅन्ट सुरू आहेत, कामं 1-1.5 वर्षात कामं कंप्लीट होतील. जी 25 वर्षात झाली नाही ती आम्ही केली. रस्त्यांची काँक्रिटीकरण, दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करायचा, बळी जात होते, अपघात होत होते, ते देखील काँक्रीटचे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींनी आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की 2 फेजमध्ये अख्ख्या मुंबईचे रस्ते काँक्रीटचे झाले पाहिजे आणि ते तुम्हाला दिसत आहे. पहिला फेज 6 महिन्यामध्ये होईल आणि दुसरा फेज एक पुढच्या दीड वर्षामध्ये, वर्षभरातच कंप्लीट होईल आणि मुंबई पूर्ण खड्डेमुक्त होईल. आणि बाकी खूप आम्ही त्याच्यामध्ये वचननाम्यामध्ये जे काही मुंबईकरांसाठी आवश्यक आहे ते या मांडलेलं आहे. आणि फक्त वचननाम्यामध्ये आम्ही फक्त तेवढं मांडून थांबणार नाही, तर त्याची अंमलबजावणी आम्ही करणार, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो